पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातल्या नसरापुरातील 3.5 वर्षांच्या निष्पाप बालिकेवर झालेल्या अमानुष अत्याचार आणि तिच्या खून प्रकरणी काळजाचा थरकाप उडवणाऱ्या घटनेचा अंतिम निकाल 25 जून रोजी जाहीर होणार आहे। एका चिमुरडीचं हस्तखेळत आयुष्य वासनेच्या आगीत होरपळून टाकणाऱ्या 65 वर्षांच्या नराधम आरोपी भीमराव प्रभाकर कांबळे याच्या पापाचा घडा आता भरलाय। विशेष न्यायाधीश एस.आर. साळुंके यांच्या न्यायालयात या खटल्याची संपूर्ण सुनावणी आणि दोन्ही बाजूंचे अंतिम युक्तिवाद पूर्ण झाले। येत्या 25 जूनला या नराधमाच्या पापाचा घडा फुटणार आहे। या खटल्याचा आणि तपासाचा संपूर्ण लेखाजोखा पाहणार आहोत आपण या व्हिडिओत। नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहता एलएस मराठी। 1 मे 2026 हाच तो काळा दिवस होता ज्या दिवशी नसरापूरची भूमी एका पाशवी कृत्यानं डागाळली गेली। उन्हाळ्याच्या सुट्या घालवण्यासाठी ही 3.5 वर्षांची एक चिमुरडी आपल्या आजीच्या गावी म्हणजेच नसरापुरात आली। पण गावातल्याच 65 वर्षांच्या नराधमानं म्हणजे भीमराव कांबळे यानं तिला गोठ्यात वासरू दाखवतो म्हणून फसवलं। एका निर्जन गोठ्यात नेऊन तिच्यावर अमानुष अत्याचार केला। तिनं ओरडू नये म्हणून तोंडात गोळा कोंबला आणि क्रौर्याची सीमा ओलांडत दगडानं ठेचून तिचा खून केला। पुरावा नष्ट करण्यासाठी तिचा मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवला। या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाचा ज्वालामुखी फुटला। नागरिकांनी पुणे महामार्गावर रात्रभर रास्ता रोको आंदोलन करून तीव्र निषेध व्यक्त केला। महाराष्ट्राच्या न्यायदानाच्या इतिहासातील हा खटला फास्ट ट्रॅक पद्धतीचा सर्वात वेगवान आणि ऐतिहासिक खटला ठरण्याची शक्यता आहे। जनक्षोभ आणि घटनेचं क्रौर्य पाहून पुणे ग्रामीण पोलिसांनी अत्यंत संवेदनशीलतेनं आणि गतीनं तपास केला। पोलिसांनी अवघ्या 14 ते 15 दिवसात तब्बल 1100 पानांचं अत्यंत भक्कम असं दोषारोप पत्र न्यायालयात दाखल केलं। त्यानंतर न्यायालयानं घटनेच्या 28 दिवसांच्या आत आरोपीवर आरोप निश्चित केले आणि इन कॅमेरा पद्धतीनं रोजच्या रोज सुनावणी सुरू झाली। एकूण 55 साक्षीदारांच्या साक्षी आणि सर्व पुरावे नोंदवण्याचं काम पूर्ण करण्यात आलं। संपूर्ण तपास यंत्रणेनं न्याय वैद्यक प्रयोगशाळेच्या तज्ज्ञांनी आणि विशेष सरकारी वकिलांनी अहोरात्र मेहनत घेऊन हा खटला इतक्या वेगानं निकालाच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचवला। न्यायालयात सरकारी पक्षाच्या वतीनं विशेष सरकारी वकील ॲडव्होकेट अजय मिसर आणि त्यांचे सहकारी ॲडव्होकेट प्रथमेश शिंगणे यांनी अत्यंत आक्रमक आणि कायदेशीरदृष्ट्या युक्तिवाद केला। विशेष सरकारी वकील ॲडव्होकेट अजय मिसर यांनी कोर्टात आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी म्हणून जोरदार युक्तिवाद केला। जेव्हा शवविच्छेदन अहवाल न्यायालयात वाचला गेला तेव्हा उपस्थित असणाऱ्या प्रत्येकाच्या डोळ्यांमध्ये पाणी आलं। आरोपीने मृत्यूनंतरही त्या चिमुरडीवर अत्याचार केल्याचं समोर आलंय। पोलिसांनी तांत्रिक पुराव्यांचे असे चक्रव्यूह रचलं की आरोपीला पळायला जागाच उरली नाही। 6 CCTV कॅमेऱ्यांचं फुटेज कोर्टात सादर करण्यात आलं। त्यामध्ये आरोपी भीमराव कांबळे हा दुपारी 3:12 त्या चिमुरडीला घेऊन जाताना आणि ठीक 3:51 गोठ्यातून एकटाच परतताना स्पष्ट दिसतोय। या 39 मिनिटांचा हिशोब आणि DNA अहवालानं आरोपीचा गुन्हा 100% सिद्ध केला। आरोपीनं चलाखीनं शेणाच्या ढिगाऱ्यातून मृतदेह लपवून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता। हे देखील सरकारी वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले। सध्या हा नराधम भीमराव कांबळे जेलच्या काळकोठडीत आपल्या मृत्यूची घटका मोजतोय। विशेष न्यायाधीश एस.आर. साळुंके यांच्या न्यायालयात हा संपूर्ण खटला पूर्ण झाला। निकाल राखून ठेवण्यात आलाय। आता संपूर्ण महाराष्ट्राचे डोळे आणि त्या पीडित आई वडिलांचे अश्रू 25 जूनच्या निकालाची वाट पाहत आहेत। अशा विकृतांना समाजात जिवंत राहण्याचा काही एक अधिकार नाही। त्याला फक्त आणि फक्त फाशीच झाली पाहिजे हीच संपूर्ण महाराष्ट्राची भावना आहे। संपूर्ण महाराष्ट्र आणि पीडित कुटुंबाचे डोळे आता 25 जूनकडे लागले। ज्या नराधमानं 3.5 वर्षांच्या फुलण्याआधीच कोमेजून टाकलेल्या कळीचं आयुष्य संपवलं त्याला कायदा काय धडा शिकवतो याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय। विशेष न्यायाधीश एस.आर. साळुंके या नराधमाला फाशीची शिक्षा सुनावून समाजातील अशा विकृत प्रवृत्तींना कायमचा जरब बसवणार का याचा फैसला आता अवघ्या काही दिवसांमध्ये होणार आहे। तुम्हाला काय वाटतं? व्हा व्यक्त आणि पाहत रहा एलएस मराठी।